मंडळी, तुमच्या घरासमोर सुद्धा विजेचा खांब उभा आहे का? मग हा व्हिडिओ नक्की बघा. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर विजेचा खांब असणं ही एक गंभीर वास्तुदोषाची स्थिती मानली गेली. घरासमोर विजेचा खांब असला की त्यामधून निघणाऱ्या विद्युत तरंगात थेट घराच्या मुख्य गेट मार्फत घरात प्रवेश करतात. यामुळे सकारात्मक ऊर्जा अडते आणि नकारात्मक ऊर्जा घरात साचते, ज्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी राहत नाही. सदस्य वारंवार आजारी पडतात, आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि यशात अडथळे निर्माण होतात. पण काळजी करू नका, काही प्रभावी उपायामुळे हा दोष कमी किंवा नष्ट करता येऊ शकतो. होय. नंबर 1, मुख्य दरवाजावर नेहमी तांब्याचं स्वास्तिक, ओम किंवा श्रीयंत्र लावावं. नंबर 2, दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दर शनिवारी, रविवारी लिंबू मिरची लटकवावी. नंबर 3, मंगळवारी आणि शनिवारी घराच्या प्रवेशद्वारावर हनुमान चालीसाचं पठण करावं. नंबर 4, मुख्य दरवाजा पुढे किंवा विजेच्या खांबाच्या बाजूला तुळस, मनी प्लांट किंवा अशोकाचं झाड लावावं. नंबर 5, घराच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पवित्र रेषा म्हणजेच रांगोळी, कुंकवाची रेघ किंवा गंधाची चौकट काढावी. नंबर 6, शुद्ध तांदूळ आणि गोमूत्रानं घराचा दरवाजा दर आठवड्याला शुद्ध करावा. वास्तुशास्त्रानुसार विजेचा खांब टाळता येत नसला तरी तो आपल्या आयुष्यात अडचणी घेऊन येऊ नये यासाठी योग्य वास्तू उपाय करणं गरजेचं ठरतं. हे उपाय नियमितपणे केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता टिकून राहते असं सांगितलं जातं.